पंचगंगा नदीतून इचलकरंजी शहर, कोल्हापूर शहरासह 65 खेड्यांना पाणी पुरवठा केला जातो. पंचगंगा नदीला जीवनदायिनी म्हणून ओळखलं जातं. मात्र गेल्या काही वर्षांपासून पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. शिरोली MIDC, लक्ष्मी इंडस्ट्रीज, कागल MIDC, इचलकरंजी शहर आणि ग्रामीण भागातील रसायनयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्यानं नदी दूषित बनली आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्यानं शिरोळ तालुक्यातील आंदोलन अंकुश संघटनेनं आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरलंय. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिका पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठक घेतली. या पत्रकार बैठकीत महापौर उदय धातुंडे यांनी आंदोलन अंकुशचे पदाधिकारी धनंजय चुडमुंगे आणि यड्रावकर गटाचे विश्वास बालेघाटे आणि इतर शेतकऱ्यांनी पंचगंगा प्रदूषणासाठी फक्त इचलकरंजी महानगरपालिकेला जबाबदार धरू नये असं सांगितलंय. नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी आम्ही लढा उभारण्यास तयार असून प्रदूषणासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं सांगत त्यांनी महापालिकेला जबाबदार धरून काळा ओढा बुजवणं चुकीचं असल्याचं नमूद केलं. 4-5 लाख लोकांच्या चांगल्यासाठी आणि त्यांना त्रास होऊ नये ह्याच्यासाठी आमची ही भूमिका असणार आहे. त्यामध्ये आम्ही तुमचा सुद्धा विचार करणार आहे. तुमच्यावरही कुठलाही अन्याय होऊ देणार नाही असा आहे. कारण ह्याच्या अगोदर झालेल्या ज्या कारवाया आहेत त्या 2-3 दिवस झाल्यानंतर परत त्याच्यावर असं झालेलं आहे की परत तिथं लोक येऊन बसले. पण ही कारवाई अशी 100% नसणार आहे. कारण तुम्हाला आम्ही खूप वेळ कमीत कमी 1.5 महिन्याच्या अगोदर पहिला तोंडी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेऊन जवळजवळ 20 ते 22 दिवसाचा तुम्हाला मुदत दिलेला आहे की जेणेकरून तुमचा माल संपावा. तुम्हाला जर एखादा गाळा वगैरे कुठं मिळत असेल तर तो तुम्ही घ्यावा. एखादी जागा उपलब्ध होत असेल तर ती तुम्ही मिळवावी. याच्यासाठी तुम्हाला आम्ही खूप वेळ दिला आहे आणि उद्या आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तो रस्ता रिकाम करणार आहे याची फक्त दक्षता सगळ्यांनी घ्यावी. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांनी एकत्रित येऊन नदी प्रदूषण मुक्तीसाठी एक मोठा लढा उभा करू असं आवाहन सुद्धा महापौर उदय धातुंडे यांनी केलं. पत्रकार बैठकीला स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, नगरसेवक तानाजी पोवार, रवी राजपुते, रवींद्र माने, प्रशांत नवनाळे, प्रमोद बचाटे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.